तुम्हाला अशी माणसं माहीत आहेत का, ज्यांनी प्रीतीची स्वप्न पाहिली आणि साऱ्या युनिव्हर्सने ती स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना अतीव प्रेमानं मदत केली? मग तुम्हाला जयप्रकाश आणि शोभा छाजेड हे नाव नक्की आठवेल. श्री जयप्रकाश जितमल छाजेड आणि सौ शोभा जयप्रकाश छाजेड दोघांच्याही कुटुंबियांच्या अनुपस्थितीमध्ये हा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न झाला. सुमारे 60 वर्षापूर्वी छाजेड कुटुंबाची सून आणि आमच्या मोठ्या बंधू जयप्रकाशजींची पत्नी म्हणून जेव्हा यांनी घरात प्रवेश केला, त्या काळात मध्ये आंतरजातीय विवाह आणि या सगळ्या गोष्टींना सामाजिक मान्यता असणे किंवा नसणे असा मोठा एक प्रश्न आमच्या पुढे कायम होता. लग्न त्यांनी मित्रांच्या समवेत बाहेरच केलं आणि संध्याकाळी निरोप आला की त्यांचं लग्न झालेलं आहे. आता वडील त्या दिवशी नेमके नाशिक शहराच्या बाहेर. आमच्या कुटुंबांची सगळ्यांची अडचण की वडिलांना कसं सांगायचं सगळं. आणि वडील पहाटेच्या दरम्यान मुंबईहून परत आल्यानंतर त्यांनी आईने बिस्कत असं थोडंसं घाबरतच, कारण हे वडिलांना मान्य होईल की नाही हा मोठा एक प्रश्न आमच्या समोर होता. आईने सांगितलं की जयप्रकाशनी लग्न केलं आणि मग वडिलांनी कुठलाही विलंब न करता आम्हाला सर्व भावंडांना उठवलं. मला सांगितलं की जाऊन तुम्ही सकाळी त्यांचं दोघांना आपल्या घरात घेऊन यायचं आणि त्यांचं योग्य रीतीने जसं सुनेचं स्वागत करतो तसं तुम्ही स्वागत करावं असं वडिलांनी सांगितलं. जयप्रकाश छाजेड यांचे वडील जितमल छाजेड आणि आई राजमती छाजेड नाशिकमध्ये त्या काळी प्रगत विचारांचं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. प्रचंड उत्साह जल्लोषाच्या वातावरणामध्ये जयप्रकाश आणि सौ शोभा यांचं स्वागत झालं. अल्लडपणे बागडणारी, माहेरच्या अंगणात हुंदडणारी एक युवती सासरच्यांच्या गळ्यातला खूप कमी कालावधीमध्ये रत्नहार बनली. लाडकी सून, लाडकी भाभी म्हणून सासरच्या माणसांच्या हृदयात तिनं हक्काचं स्थान मिळवलं. MP पासून महाराष्ट्रापर्यंतचा माझा प्रवास, तो पण 45 वर्षीपूर्वीचा, तो एवढा सोपा झाला फक्त शोभा भाभी, माझी जाऊ, नाही माझी मोठी बहीण, त्यांच्याचमुळे. रीतिरिवाज असो किंवा भाषेचा प्रॉब्लेम असो, प्रत्येक वेळेस माझे पाठीशी प्रेमळपणे उभे राहिले. सगळेजण असं म्हणतात की मिस्टर मिसेसची जोडी नाही, देवराणी जेठानीची जोडी आहे. कुठे पण जाताना हे दोघी नेहमी एकत्रच असतात. भाभींचा गेला या 60 वर्षापूर्वी झालेल्या लग्नांचा जो जीवनाचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आमचं सगळं, आम्ही सर्वात लहान, मी, माझ्यानंतर माझ्या 3 बहिणी, असं आमचं सगळं कुटुंब. पण या कुटुंबामध्ये त्यांनी आमचा सगळ्यांचा सांभाळ करताना दिलेला स्नेह, प्रेमळ, माझ्या आई वडिलांची केलेली सेवा, आमच्या जयप्रकाशची आयुष्यभर केलेली सेवा ही कायम स्मरणात येईल. याचं वर्णन मला शब्दात करता येणार नाही. पण हे घरगृहस्थी सांभाळताना सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात सुद्धा फार मोठं काम केलं. आणि या कामासाठी दादांचं आमच्या आणि आमच्या भाऊसांचं त्यांना कायम सपोर्ट राहिला आणि त्यांनी केलेली कामगिरी आजही नाशिककरांच्या स्मरणात येईल. स्वर्गीय जितमल छाजेड आणि राजमती छाजेड हे प्रगत विचारांचं जोडपं. लग्नाच्या वेळी मॅट्रिक झालेल्या आपल्या सुनेनं पदवीधर व्हायला हवं असं त्यांना वाटलं. मग सासू सासऱ्यांच्या प्रेरणेमधून शोभाभाभी महाविद्यालयात शिकायला गेल्या, पदवीधर झाल्या. त्यांच्यातल्या कलागुणांना सासर घरी बहर आला. आणि आमच्या ह्या भाभींचा स्वभाव आहे की कुटुंबाला ज्या आल्या घरात जेव्हा आल्या तेव्हापासून आम्हाला असं कधी जाणवलं नाही कोणी अनोळखी व्यक्ती आमच्या घरामध्ये आली. पण भाभींनी जे आमच्या आईने प्रेम दिलं तेवढंच प्रेम आमच्या सगळ्या कुटुंबावर भावावर केलं. सगळ्यांचे लग्न होईपर्यंत सगळ्यात जबाबदार त्यांनी आपल्या घरातली करती स्त्री म्हणून जे करायला पाहिजे ते सगळे तिने कामं पूर्ण केले. आणि आमचं घर शेवटपर्यंत एकत्र ठेवण्यामध्ये आणि बहीण भावंडांमध्ये प्रेम ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे. आजवर त्यांचं सारं विश्व संसाराभोवती फिरत होतं. आता त्यांना नवं क्षितिज खुणवायला लागलं होतं.
मन सामाजिक कार्याकडे ओढ घेऊ लागलं. पती जयप्रकाश छाजेड यांनी युवक काँग्रेसपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. हळूहळू आता घरच्या जबाबदाऱ्या कमी होत जात होत्या. जयप्रकाश दादा आणि शोभा भाभी दोघंही रसिक मनाचे कलात्मक जोडपं म्हणून रसरशीत आयुष्य जगत होते. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ही दोघंही बहारदार आयुष्य जगले. देशात परदेशात एकत्र मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला त्यांनी. माथ्यावरचं खुलं आकाश, पायांखालची जमीन, गाजेचा समुद्र, बहरलेल्या बागा, किती किती सुंदर जागी या दोघांनी किती सुंदर क्षण जोडीनं अनुभवले. आयुष्य जगली ती दोघंही असोशीनं. सृजन आनंदानं जगणं हे दोघांच्या जगण्याचं सार होतं. जयप्रकाश आणि शोभा या दाम्पत्याला 3 अपत्ये झाली. प्रितेश, आशिष आणि आकाश या आपल्या मुलांना घडवण्यामध्ये शोभा भाभींचा सिंहाचा वाटा होता. आई या शब्दाभोवतीच आमचं संपूर्ण घर फिरत असतं. माझ्या जन्मापासून जर म्हणाल तर घरात मी सगळ्यात स्कूलमध्ये घेऊन जायचं, पॅरेंट्सनी म्हणजे पालकांनी यायचं म्हटलं तर आम्हाला फक्त आईच लागायची बरोबर, वडील नको. कारण आमच्याबद्दल जर काही चुकीची प्रतिक्रिया आली तर वडिलांच्या रागापेक्षा ते आई परवडायची आम्हाला. आर्थिकदृष्ट्या खूप काही आम्ही सधन होतो अशातला भाग नव्हता, पण कधीही आम्हाला कमी पडू दिलं नाही. आमच्या लहानपणी एंटरटेनमेंट म्हणजे कालिकेची जत्रा असायची. वर्षातून ते 9 दिवस कधी येतात आणि कधी आईच्या हाताला हात धरून आम्ही जाणार असं आम्हाला ते कालिकेच्या जत्रेचं आकर्षण असायचं. आमच्या कॉलेजचं जीवन असो किंवा व्यवसायात माझं वैयक्तिक पदार्पण असो, आईने आम्हाला कायम आम्हा तिघही भावांना खूप सपोर्ट केला. आज मी जे काय आहे किंवा आम्ही तिघं भाऊ जे काय घडलो याच्यामध्ये कौटुंबाचा तर सगळ्यांचा हातभार आहेच, पण सगळ्यात मोठा हात जो आहे तो आईचाच आहे. माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या ब्लड टेस्टमध्ये कावीळ एकदम जास्त प्रमाणात होती. म्हणजे अक्षरशः इथले डॉक्टर आणि कोल्हापूरचे डॉक्टर दोघंही आपसात बोलले की तुम्ही लग्न पोस्टपोन करा, कारण मुलीची तब्येत अजिबातच ठीक नाही. तर माझ्या सासूबाईंनी एकदम ठिंबूरपणे माझ्या मागे उभ्या होत्या. नाही म्हणे, लग्न पोस्टपोन नाही करायचं, आम्ही शिल्पासाठी जे काही करता येईल मी पूर्णपणे काळजी घेईल, तुम्ही काहीच काळजी करू नका. मम्मीजींसाठी मी एक केली सुंदर कविता. पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात, सासू म्हणून नाही तर आई म्हणून दिला तुम्ही कायम मायेचा हात. सासू सुनेच्या नात्यात असते गोड तक्रार, सासू सुनेच्या नात्यात असते गोड तक्रार, लुटपूट भांडण आणि जिव्हाळा जीवापाड. सासू नावासारखे नाही तुम्ही खाष्ट फार, सासू नावासारखे नाही तुम्ही खाष्ट फार, अशीच फुलू दे आपल्या नात्यांची घडी अपरंपार. नातू सुना मुले सर्वांचे तुमच्यावर प्रेम जीवापाड, नातू सुना मुले सर्वांचे तुमच्यावर प्रेम जीवापाड. कधीच जाऊ नका आई तुम्ही आमच्या दृष्टी आड. आईच्या पदराखालून आले सासूच्या पदराखाली, आईच्या पदराखालून आले सासूच्या पदराखाली, दोघींच्या मायेत काही अंतर नाही. लग्नानंतर दिला तुम्ही मुलीचा दर्जा, लग्नानंतर दिला तुम्ही मुलीचा दर्जा, म्हणूनच सासूबाईंना दिला मी आईचा दर्जा. विसरूनी मतभेद सारे होऊया एक, विसरूनी मतभेद सारे होऊया एक, मग आपल्या घरात येतील आनंदाचे क्षण अनेक. संसार करण्याची शिकवण मिळते गोड अशा सासूकडून, संसार करण्याची शिकवण मिळते गोड अशा सासूकडून. खूप खूप शुभेच्छा आई तुम्हाला तुमच्या लाडक्या सुनेकडून. आई आमची अशी आहे की आमची आई ही एक पिढीची आई नाहीये, तर आई 4 पिढीची आई आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आमची आई आमची तर आई आहे. आमच्या बरोबर आमच्या आधी आमच्या घरात आमच्या आत्या आहेत, मावशी आहेत, काका आहेत, यांची सुद्धा ती आईच आहे. आता आम्ही 3 भाऊ आहेत, अभिषेक आहे, पूनम आहे, पण यांच्याबरोबर आमच्या आत्याचे मुलं आहेत, मावशीचे मुलं आहेत. ह्या सगळ्यांची पण आई हीच आई आहे. कारण ते त्यांच्या आईला जेवढं सांगू शकत नाही तेवढं मावशीला सांगायचं. म्हणजे त्यांना त्यांच्या आईपेक्षा ही जास्त जवळची आई होती आणि आहे. आजही ती त्यांचे लग्न झाले, सगळं झालं, पण आजही ते काही काम असेल तर आधी आईला फोन करतील. घरात काही सांगायचं असेल त्यांना तरी आईला फोन करतील. आज माझे मुलं आहेत त्यांची पण ती आईच आहे. पण मी काय म्हणतो की आई ह्या मुलांची जबाबदारी नातवांची तू घेऊ नको, यांना घेऊ दे, कारण यांनाही थोडंसं आईचं महत्व कळू दे. अजून आम्ही आई नाही झालोय,
आम्ही सासूबाईवर डिपेंड आहे. ते आमची पण आई आहे, तो आम्ही कसे मोठे होणार ऍक्च्युली. माझ्या आईची आई, तिचं वय वर्ष होतं जेव्हा ती गेली तेव्हा 97 वर्ष. ती पण बरेच वर्ष आमच्याकडेच असल्यामुळे, आणि 97 वर्ष म्हणजे असं समजा की शेवटचे 10-12 वर्ष 15 वर्ष तरी तिची आई सुद्धा मग ती पण माझी आई पण आईची आई बनून राहिलेली आहे, आणि तिलाही मुलीसारखं लहान बाळासारखं शेवटच्या दिवसापर्यंत सांभाळलेला अशी माझी आई आहे. आणि आई आणि आमचे वडील यांचं नातं तर फारच वेगळं होतं. पण ह्या दोघांमुळे आमचे नुसते आम्ही नाही घडलो, तर आमच्या पुढच्या पिढ्या पण घडतायत. 11 ऑगस्ट 1997ला हे लोक जेव्हा बघायला येणार होते मला, ॲक्च्युली हे 10 ऑगस्टला येणार होते. मग ह्यांची ट्रेन झाली 19 आवर्स लेट. दुसऱ्या दिवशी हे लोक पोहोचले, आणि तो त्या वेळेत असं गाड्या वगैरे नव्हते, म्हणजे यांना एक दिवस राहणं होता. तो त्या एक दिवस माझे सासूबाई जे माझ्याकडे राहिले, जे बोलले माझ्याशी, तेव्हा मी त्यांची सून नव्हती, होणारी सून नव्हती, फक्त एक मुलगी म्हणून ते आले होते बघायला. पण त्यावेळेत त्यांनी ते एक फील दिला की तू माझ्याकडे आली तरी तू मुलीसारखीच राहणार आहे. त्या फीलनी मला इतकं कम्फर्टेबल केला की मला बाकीच्या गोष्टी बघायची म्हणजे गरज नाही वाटली. तो असं म्हणतो ना, पहिला इम्प्रेशन मुलाच्या इम्प्रेशन आईवरनं येतो, कारण तुम्हाला सासूबरोबर जास्त वेळ घालवायची असते. मम्मीने मला स्वयंपाक करणं शिकवलंय, मम्मीने मला राहणं शिकवलंय, मम्मीने मला बाहेर कसं राहायचं हे शिकवलंय. सगळं मम्मीनीच केलं. म्हणजे मी त्यांना सासू हा वर्डच देणार नाही. ऍक्च्युली माझ्यासाठी ती माझी आईच आहे. घरात कसं राहणं, कारण मी लग्नाच्या आधी माझ्या मामाकडे राहत होते, तो आईशी माझ्या कॉन्टॅक्ट न होताच 20 वर्ष. 5 वर्षाची असताना मामा मामीकडे गेले, तिथून डायरेक्ट लग्न झालेलं आहे. तो आई आणि वडील ही कन्सेप्ट मला ऍक्च्युली इथेच भेटली आहे. तो मम्मीने मला प्रत्येक गोष्टीत हळूहळू शिकवलाय आणि तयार केला, आणि असा तयार केलाय की आज मी 100 माणसं एका वेळी एकटी सांभाळू शकते. इतका कॉन्फिडन्स मला स्वतःवर आहे. हे सगळं आमच्या मम्मीची करामत आहे. कारण ती बाई इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी हसरी आहे, किती काही असो चेहऱ्यावर एक हसू राहणार आहे आणि एक पॉझिटिव्ह राहणार आहे. होऊन जाईल का, सगळं होईल का, हे आशे आहेत. आता समाजासाठी काही करण्याची वेळ आली होती. सार्वजनिक उपक्रमांमध्ये सीता जेसीज या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून शोभाताईंचा प्रवेश झाला. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले. आधीपासून त्या संवादशील होत्या. या संस्थेनं त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ दिलं. 1990-91 साली शोभाभाभी आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीला सामोरं गेल्या. सीता जेसेसच्या प्रेसिडेंट अध्यक्षा म्हणून त्यांच्यावर पदभार सोपवला गेला. आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची ही यात्रा पुढे नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेली नगरसेविका उपमहापौर म्हणून काम करताना सुरू राहिली. महानगरपालिकेत जनसामान्यांचे प्रश्न कळकळीनं मांडणारी, सोडवणारी हक्काची व्यक्ती म्हणून त्यांना नाशिककर नागरिक मान देऊ लागले. अमोघ वक्तृत्व शैली, जनसामान्यांशी थेट संवाद ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होते. नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून शोभाताईंची कारकीर्द संस्मरणीय ठरली. काँग्रेसची भूमिका, तत्व, विचारसरणी तळागाळाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. थोडकी नाही, सलग 23 वर्षांची त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय अशी होती. आईबद्दल एका आठवणी 2 आठवणीत बोलणं फार अवघड, कारण आई हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य प्राण आहे. केवळ भाग नाही, तर हा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे एखादी आठवण अशी आईची लक्षात ठेवणं, माझं आयुष्यच आईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे लहानपणापासून मिळालेले संस्कार, अशा परिवारात आम्ही जन्मलो ज्या परिवारात स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले, माझ्या आजी आजोबा, आणि माझ्या आईने अनेक वर्ष वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या शहरामध्ये आईने काम केलं. सार्वजनिक क्षेत्रात काम केलं, महिलांकरता काम केलं, सहकार क्षेत्रात काम केलं. नावलौकिक असलेल्या उत्तर महाराष्ट्रातलं 1 नंबर नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची 30 वर्ष संचालक व्हायचं, आणि सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या आईने काम केलं. तेच संस्कार वडिलांचे आणि आईचे माझ्यात आले. काय कोण जाणे, पण विद्यार्थी चळवळीतच मी राजकारणात आलो. राजकारणी माणसाला प्रत्येकाला असं वाटतं की त्याला कुठले तरी मोठे पद मिळावं, पदवी मिळावी, पण मला नेहमी लहानपणापासून तर आतापर्यंत एकच कानावर आवडतं ऐकायला की हा आईचा लाडका मुलगा आहे, हा आईचा सर्वात लाडका मुलगा आहे. हे शब्द कानावर पडले
की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद मला मिळतो, कारण मी आईशिवाय पूर्णच होऊ शकत. आजही आईचं रुटीन फारसं बदललेलं नाही. म्हणजे सकाळी उठायचं, लवकर आवरायचं, देवाची पूजा करायची, सगळे सण आई साजरे करते. मग जैन धर्मातले असतील, हिंदू धर्मातले असतील, अगदी सगळे सण. मग बाहेर जायचं, फिरायचं, गायींकडे जायचं, गायींची चौकशी करायची, गायींशी बोलायचं. कित्येक वेळा आई आम्हाला आठवण देते की आज असं असं आहे, देवाचा नमस्कार कर, पप्पांच्या फोटोला नमस्कार कर. आश्चर्याची गोष्ट आहे की लिफ्ट मधनं बाहेरच्या दरवाजापर्यंत नुसतं 3 सेकंदाच्या पावलांमध्ये आई वरती ओळखून घेते की माझा मुलगा आकाश आता इथून गेलाय. म्हणजे तिला एवढं जाणीव होते की लगेच आवाज देते, आकाश आकाश चाललाय का. म्हणजे हे काय, म्हणजे ते आईच करू शकते, आईच्याच मनात येऊ शकतं. एकदा आईला त्रास झाला आणि आईला काही कारणास्तव हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. आईवर एक प्रोसिजर करण्यात आली आणि ती प्रोसिजर झाल्यावर आम्ही आई बरोबर होतो. आम्ही ती पण होती. मला मी म्हणजे त्यांचं एन्जिओप्लास्ट झालं आणि तेव्हा मी होते आणि त्यांना बाहेर आणलं आणि ते 3 भाऊ होते आणि मी होती. तेव्हा जो आईने चेहरा बघितला, त्या 3 भावांचा एका सेकंडमध्ये आईने ओळखलं की चेहरे बघा कसे झालेत तुमचे 3घांचे, तुम्ही जा आधी घरी आणि काहीतरी खाऊन या. म्हणजे आईने जे स्वतःची एन्जिओप्लास्ट झालीये ते नाही, पण जे 3 मुलांचे चेहरे ओळखले ते मला असं फार टचिंग वाटलं बघून की हे आई असते. शोभाताई छाजेड हे नाव नाशिकच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात चमचमत्या ताऱ्यासारखं चमकू लागलं. नाशिक जिमखान्याच्या स्त्री मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले. स्त्रियांसाठी माहितीची, खेळाची, आनंदाची दालनं खुली केली. 10 वर्ष उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामानं अनेकांची मनं जिंकली. नाशिककरांची जिव्हाळ्याची बँक म्हणून सर्वदूर नाव पसरलेल्या नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेत शोभाताईंनी मोठं योगदान दिलं. तब्बल 30 वर्ष त्यांनी बँकेचं संचालक पद भूषवलं. खूप सुंदर काम केलं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानक व्यवस्थापकीय संचालक, जनसंपर्क संचालक या पदांवरून काम करताना या संस्थेला त्या सर्वार्थानं उत्तमरित्या समर्पित होत्या. आई त्यावेळी 90मध्ये कॉर्पोरेटर झाली. त्याच्या आधी सुद्धा आई समाजकारणात काम करतच होती. पण हे करत असताना आईने कधीही कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही किंवा आम्हा मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. हाय दादी. घरातला सगळ्यात लहान मुलगा मी, त्याच्यामुळे आईचा लहानपणापासून सगळ्यात लाडका मीच. शाळेत असल्यापासून छोट्या छोट्या गोष्टी, खोड रबर असो, पेन्सिल असो किंवा मोठं झाल्यानंतर सायकल असो, व्हिडिओ गेम असो, सगळ्या गोष्टी मला देणारी आईच. मी माझ्या आई वडिलांपेक्षा काय जे मला हवंय ते मी आईकडेच मागायचो. मी दोघांना आई म्हणतो. आई म्हणजे माझी आई आणि काकूंना सुद्धा मी आईच म्हणतो. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. आईचं असं आहे स्वभाव की तिचं चिडणं असो, कधी चिडली नाहीच आहे पण कधीतरी चिडली असेल एखाद वेळेस, तर ते पण प्रेमापोटी. माझं लग्न ठरल्यानंतर माझे सासूरवाडीला आई काही आमच्या नातेवाईकांकडे गेली होती, तर आमचं नातं मित्र मैत्रिणी किंवा त्याच्यापेक्षा पण फार वेगळं आहे. तर मी माझ्या होणाऱ्या बायकोला जे पहिलं गिफ्ट पाठवायचं ते सुद्धा मी आईच्या हातीच पाठवलं. हे आमचे रिलेशन आहे. त्याच्यामुळे आईने आम्हाला सांगितलेलं काहीही काम हे करायचं म्हणजे हे तिच्या प्रेमापोटी. मेरी शादी को 15 साल हो गए, पर कभी मुझे बड़ी मम्मी जो मेरी बड़ी सास है ऐसा लगा नहीं कि वो सास जैसा है, वो मेरी फ्रेंड जैसी है. वो हम तीनों भाभी और मैं, हम चारों में कभी कोई भेदभाव नहीं करती. वो उल्टा हम चारों के साथ टाइम स्पेंड करना, मूवीज जाना, डिनर करना, लंच करने का प्लान करते हैं. सर्वात छोटा आहे पण दादीच माझी प्रेम आहे. बाय रिलेशन शी इज माय ग्रँडमदर बट शी बिहेव्स ॲज शी इज माय बेस्ट फ्रेंड. शोभाताईंच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी 6 वर्ष केंद्रीय चित्रपट परीक्षण मंडळावर काम केलं. अनेक नामवंत लेखक, कवी, शाहीर, गायक, अभिनेते यांना जवळून बघण्याची, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी शोभाताईंना मिळाली. त्यामुळे त्यांच्या विचारांना, कार्याला सर्वसमावेशक दिशा मिळाली. आता दादी 75 झाली आहे, पण दादीची माझी एक फार जुनी हॉबी आहे जी आजपर्यंत चालू आहे. आत्ता अगदी मागच्या महिन्यातच आम्हाला हॉटेलमध्ये राहायला खूप आवडायचं. आम्हाला हॉटेलमध्ये म्हणजे अगदी नाशिकमध्ये असू, आम्ही नाशिकमध्ये जरी असू तरी आम्ही हॉटेलमध्ये राहायला जातो कधी कधी 2-2, 3-3 दिवस.
तर ज्या वेळेला दादांच्या मीटिंग्ज असायच्या, ज्या वेळेला दादा विधान परिषदेवर गेले, तर बरेच वेळा असं झालं की हॉटेलमध्ये फ्री स्टे असायचे आणि सगळे मागे लागायचे का आम्हाला जायचं आहे, आम्हाला जायचं आहे. पण मग दादी बरोबर मला, म्हणजे मी लहान होतो तेव्हा, माझे कपडे मम्मीला सांगायचे ह्याची बॅग पॅक कर आणि मी ह्याला घेऊन चालली आहे. आणि मी, दादी आणि दादा आम्ही तिघच कधी ट्रायडंटला गेलो, तर कधी ITCला गेलो, कधी सहाराला गेलो. म्हणजे हॉटेल हे दादी, म्हणजे हॉटेल हा प्रकार मला फक्त आणि फक्त दादीनेच दाखवला होता. मी आणि दीदी आणि दादी आम्ही हॉटेल असेल किंवा मूव्हीज बघायला जायचं असेल कुठे, किंवा आम्हाला मुंबईला फक्त जाऊन एक चक्कर मारून आणायची असेल, तर दादी नेहमी आम्हाला, आमचे दादीने तेव्हा खूप असे लाड केले. आणि जर एखादी गोष्ट मम्मी ऐकत नसेल किंवा पप्पा ऐकत नसतील किंवा कोणी घरात ऐकत नसेल, तर आम्हाला माहिती आहे की कोणाकडे जायचं आहे. दादीकडे गेल्यावर ते काम होणार म्हणजे होणार. आणि हा फक्त, ही बॉन्डिंग फक्त आमच्याबरोबर नाही, घरातल्या सगळ्या लोकांबरोबर आहे. म्हणजे माझ्यापासून ते आर्यपर्यंत, दीदी असेल, पूर्वा असेल, स्वराज असेल, अगदी हनुमान काका असेल किंवा पप्पा, मोठे काका, लहाने काका, सगळ्यांबरोबर सेम बॉन्डिंग आहे दादींचं आजपर्यंत. आजही तसंच आहे. आजही जर एखादं काम शक्य नसेल किंवा कोणी ऐकत नसेल, तर दादीचा एक फोन गेल्यावर ते काम होणार, हा अश्युरन्स आमच्याकडे नेहमी असतो. तर दीदी असेल, मी असेल, स्वराज असेल, पूर्वा असेल, आर्य असेल किंवा घरातलं कोणी, म्हणजे फक्त नातूच नाही, बाकी मोठे असतील, कोणी असेल, दादीने सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांचे लाड केले. परत अनेक वेळा बाहेर जेव्हा आम्ही फिरतो किंवा कोणी जुने कार्यकर्ते किंवा जुने दादींच्या बरोबर काम केलेले त्यांचे सहकारी, कलिग्स वगैरे जेव्हा भेटतात आणि जेव्हा त्यांना कळतं की मी त्यांचा नातू आहे, तर ते नेहमी थांबून एकदम आवर्जून प्रत्येक त्यांची आधीची म्हणजे आई उपमहापौर असताना, परत महिला काँग्रेसचे अध्यक्ष असतानाचे प्रत्येक सगळ्या आठवणी ते आम्हाला सांगतात. आजही कोणी भेटलं तर ते आम्हाला आईंबद्दल आठवणी सांगतात, छाजेड साहेबांबद्दल सांगतात. तर माझं चाइल्डहुड म्हणजेच दादी, सगळं दादी. मी पूर्ण माझा चाइल्डहुड माझ्या दादींसोबत स्पेंड केलं आहे. जेव्हा मी छोटी होती, दादी खूप सोशल होती, बाहेर राहायची. जेव्हा ती घरी यायची, मी लगेच तिचं गाऊन दादीला देऊन द्यायची की ती बाहेर नको जाई आणि आमच्यासोबत टाईम स्पेंड करायला. मी लगेच तिला तिचं गाऊन, तिचं सगळं पाणी काय असेल तिला नेऊन द्यायची, म्हणजे ती आता कुठेच बाहेर नाही जाणार आणि ती आमच्यासोबतच राहील. माझी मम्मी बॉम्बेला होती 3 वर्ष, तर 3 वर्ष मी माझे दादा दादींसोबत घालवले. तर माझे फ्रेंड्स घरी, स्लीप ओव्हर, नाईट आउट, हे सगळं मला दादीनी शिकवलंय की तू हे कर, तू ते कर. माझ्यासाठी चिप्स, कोल्ड्रिंक, काय 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 नाही केलंय तिने, सगळ्यांसाठी, सगळे मुलांसाठी. आणि एक दिवस होता जेव्हा मी स्कूलवरनं परत आली, खूप असं थकून, थोडंसं ॲक्टिंग, थोडंसं नाटक करून जड वाटत होती बॅग, बुक्स आणि ह्याच्यामुळे. तर थोडं जास्त ॲक्टिंग करून दादीकडे गेली की दादी खूप मला जड होतंय, आता मला शाळेत नाही जायचंय, मला नको पाठवू, असं सहज म्हटलं. आणि कधी ती माझ्या शाळेत पोचली, ती माझ्या प्रिन्सिपलकडे गेली आणि तिने माझ्या स्कूल बॅग चेंज करून तिने ट्रॉली बॅगवरून आणलं, जस्ट बिकॉज मला वजन नको उचलायला. आजही आम्ही किती मोठं झालो, 40 वर्षाचे झालो, 50 वर्ष झालो, आजही आम्ही आवाज दिला दादी, तर तिचा पहिला शब्द हा माझा राजा, माझा बाबू, माझा गोड मुलगा. असंच बाळ कसं असतं, फुल जपून ठेवलं तिने सगळ्यांना, ती अशीच बोलते. कधी तिला फोन केलं, तिचं पहिलं प्रश्न हेच असतं, जेवली का, जेवला का, उठली का, उठला का. आणि ह्याच्याहून व्यतिरिक्त मी एक गोष्ट शिकली दादीकडून की माणुसकी आणि नातं कसं जपायचं हे मी माझ्या दादीकडून शिकले. लहानपणापासून आजपर्यंत मुलीसारखे प्रेम करणारी माझी मा, तिच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच. स्कूल कॉलेजमध्ये असल्यापासून सॅटर्डे संडेची सुट्टीची वाट पाहणारी मी, कारण तिच्याकडे जाता येईल, तिच्याबरोबर राहता येईल. तिच्याबरोबर खूप मुंबईला फिरले, खूप खरेदी केली, अशी कितीतरी मजा मी तिच्याबरोबर केली. आजही नाशिकला येते तर तीच ओढ. अशी माझी प्रेमळ मा, माच्या रूपात मला मिळालेली दुसरी आई. हॅपी बर्थडे आई.
Wish you a very very happy birthday आई. हॅपी बर्थडे दादी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. What is your fondest memory of Dadi? I have many fond memories with her, but like if I had to pick one memory, I think my fondest memory with her is that every year when I lived in the hostel, every year she came to drop me at the hostel and she helped me like settle down, and like I still remember on the first day of my college she followed me in the car with Tikaram Kaka while I went to the college in a rickshaw. So I think nothing tops that, and that is my fondest memory of her. My fondest memory of Dadi is when she had come here and she was chilling with us in London nicely. She made poha and all for us and we had a great time. आजही तू तशीच दिसते जसं मी तुला 20 वर्षापूर्वी बघितलं होतं. तुझं आणि माझं एक क्षण सांगायचं तर शक्य नाही, पण एक गोष्ट जी माझ्या डोक्यात नेहमी राहून गेली ती की लहानपणी महाबळेश्वर किंवा लोणावळ्याला जर जायचं असेल तर घरात एकच माणूस होता ज्याच्याकडे पळत जावं लागायचं, ती होती तू. लोणावळ्याचं फरियाद असो किंवा महाबळेश्वरचं ड्रीमलँड, कुठेही जाण्यासाठी परमिशन ही पप्पा मम्मी दादा कोणीच देऊ नव्हतं शकत. फक्त तू आणि तूच, तुझ्याकडेच आम्ही चौघं पळत यायचो, परमिशन घ्यायचो, तुझ्यासोबत ट्रिप फायनल व्हायची, तू आम्हाला घेऊन कधी महाबळेश्वरला पोहोचायची कोणाला कळायचंच नाही. असंच आमचं अख्खं बाळपण तू महाबळेश्वर आणि लोणावळ्यात काढलंय. असंच आता आम्ही तुला घेऊन जातो आणि हे आता आम्ही करत राहू. आय लव्ह यू दादी. हॅपी बर्थडे. वडील मधुकर डबीर आणि आई मालती डबीर यांना अभिमान वाटावा असं कार्य शोभाताईंनी उभं केलं. माहेरकडून सामाजिक जाण घेऊन आलेल्या शोभाताई आज त्यांच्या घरच्यांसोबतच संघर्षाच्या वाटेचे वाटसरू असलेल्या अनेकांच्या प्रेरणा आहेत. या आईच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. आयुष्य काही फक्त आपल्यासाठी नाही, ते आपल्या इतकंच इतरांचं आहे हा वसा त्यांनी घरच्यांसोबत दारच्यांनाही दिला. या साऱ्यांच्या सदिच्छा आज शोभाताईंसोबत आहेत. हाय भाभी. हॅलो, नमस्कार. तुमच्या 75व्या वाढदिवसाला नेमकी मी नाहीये, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या डोळ्यासमोरून आता गेल्या 60 वर्षाचा चित्र समोरून जातंय. 1967 साली तुम्ही आमच्या घरात आलात आणि आज तागायत तुम्ही ह्या घराची करती स्त्री ही भूमिका खूप उत्तम निभावलेली आहे आणि तुमची 100री लवकर गाठो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मी 10-12 वर्षाची असताना लग्न होऊन घरी आले आणि भाभीपेक्षा तू माझी आईच झालीस. अगदी लग्न झाल्यावरही माझं माहेरपण तू जपलंस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतारात तू माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीस आणि आजही उभी आहेस. तुझा मनमिळावू स्वभाव, दुसऱ्याला नेहमी मदत करण्याची वृत्ती आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुझं व्यक्तिमत्व असाधारण आहे. तुझ्याविषयी बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. तुझ्या या वाढदिवसानिमित्त तुला उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना करते आणि गोरा परिवार करून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शोभाबंद काय एकदम हॅपी गो लकी. लहानपणापासून तिला एक म्हणजे लहानपणी तिची आठवण म्हणजे एक तिला झोपताना आम्ही तिला गाणं म्हणायचं, कुठलं गाणं गाणं विचारायचो तर ती सांगायची की मग नंदाचा पोर आला आडवा, नाहीतर मग दुःखी बनवलेले, हे 2 गाणी तिला आवडायची. त्याच्यानंतर एकदा ती आणखीन तिची मोठी बहीण साधना दोघं जण मुंबईला आली. त्याला कॉलेजला शिकायला असताना तिथे कॉलेजला आल्यानंतर आम्ही संगम सिनेमा बघायला, म्हणजे त्याला पण माझ्याकडे काय त्यावेळेला पैसे म्हणजे पॉकेट मनी असायचे. त्या म्हटलं सिनेमाला जायचं तर आपल्याला खायला द्यायला काय मिळणार नाही. ते म्हणाले ठीक आहे चालेल ना मग सिनेमा. आम्ही संगम सिनेमा बघायला गेलो तर संगम सिनेमापर्यंत इंटरव्ह्यूला शोभा लागली, रडायला मला भूक लागली. तर मग म्हटलं काय करू, मग समोसा आणला. म्हटलं आता विदाऊट तिकीट जा. मग विदाऊट तिकीट आम्ही परत आलो. या 2 आठवडे अजून मला पण नेहमी त्यांना पाहिलं की आठवत. आणखी काय सांगायचं शोभाबद्दल. शोभा म्हणजे एकदम हॅपी गो लकी मुलगी एकदम. आणि सगळ्या बहिणींमध्ये ती सगळ्यात वेगळीच रसायन आहे तिथे. आणि तुला 75 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज आपण या ठिकाणी शोभाचा 75वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. खरं तर शोभाचा 75वा वाढदिवस आहे यावर विश्वासच बसत नाही, कारण आजही तरुणांना लाजवेल एवढ्या जोमाने आणि उत्साहाने ती कामात बिझी असते. तिने असंच सदैव कार्यशील राहून शतायुषी व्हावे अशी तिच्या लाडक्या मामा आणि मामीच्या संपूर्ण देशपांडे कुटुंबियांच्या वतीने मी तिला शुभेच्छा देतो. मराठीत एक म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगो. पण यात थोडा बदल करून मी म्हणेन, माय मरो आणि मोठी बहीण जगो, जी आम्हाला खरोखरच मायासारखी आहे. शोभा जी आमचं माहेर आहे, आमचा विसावा आहे आणि लाड करून घेण्याचं, सुखदुःख सांगण्याचं आमचं एक हक्काचं ठिकाण आहे. तिचं लग्न झालं त्यावेळेला मी 9वीत होते आणि या आंतरजातीय विवाहामुळे बऱ्यापैकी टीकेला सामोरं जावं लागलं. पण सगळं वादळ शांत झाल्यानंतर एखादी साखर जशी दुधात विरघळून जाते तशी ती छाजेड कुटुंबामध्ये पूर्णपणे विरघळून गेली. लग्नानंतर ग्रॅज्युएट झाली आणि सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा ती उतरली. तिथे तिने यश मिळवून दाखवलं. अनेक लोकोपयोगी कामे केली, अनेकांना मदत केली. अशी ही आमची बहीण, तिला उदंड आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. या कामासाठी तिला जयप्रकाशजींची पण खूप चांगली साथ लाभली. आता मी फक्त एवढंच सांगेन, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. शोभा जीवे शरदा शता. माझी बहीण मोठी शोभा, बहीण कसली आईच म्हणायची तिला. पण प्रत्येक आडी अडचणीला, दुःखाच्या सुखाच्या प्रसंगाला ती माझ्या पाठीमागे भक्कम उभी राहिलेली आहे आजपर्यंत. माझ्या कुठल्याही प्रसंगात ती मला साथ देते आणि कुठली अडचण आली तरी पहिली मी तिच्याकडे जाते की मला ही अडचण आहे. पण प्रत्येक गोष्टीवर तिच्याकडे सोल्युशन असतं. माझ्याच बाबतीत नाही पण माझ्या बहिणीच्या बाबतीत पण ती तशीच आहे. आम्हाला मोठा भाऊ नाहीये, पण तिने कधीच आम्हाला मोठ्या भावाची उणीव भासू दिली नाही. आमच्या वडिलांना कधी मुलाची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे ती नसली की बेचैन होतात. ती गावाला गेली की असं वाटतं की आपल्याला कोणीच नाही, आपण एकदम वाऱ्यावर असं वाटतं. ती असली, तिचा एक फोन जरी नाही आला दिवसभरात तरी असं वाटतं का नाही फोन केला, तिला राग आला का. पण ती तशी नाहीये. एवढ्या उंच पदावर गेली तरी पण ती जमिनीवर राहिली. आमच्याविषयी किती तिला आमची काळजी आहे याचं एक छोटंसं उदाहरण मी सांगते. की ती लंडनला होती तेव्हा मी तिच्या घरी गेले. तिथून तिला मी फोन केला की शोभा मी तुझ्या घरी आली आहे. तिने लगेच मला सांगितलं की तुला सोडायला कोणी आहे का, कोणी ड्रायव्हर असेल तर त्याला सांग की मला सोडून द्या म्हणून, जेवण करून जा. ती लंडनमध्ये, मी इंडियामध्ये, तरी तिला माझी एवढी काळजी की मी कशी जाईल, मी घरी नीट पोहोचेल की नाही, एवढी तिला माझी काळजी आहे. अशी ही माझी बहीण आहे. माझ्या मैत्रिणी सगळ्या म्हणतात की अशी बहीण जगात सगळ्यांना मिळावी. आणि मी सांगते ना की माझ्या कातड्याचे जोडे जरी करून तिच्या पायात घातले तरी ते कमीच पडतील. अशी ही माझी बहीण आहे. तिला देवाने उदंड आयुष्य लाभो अशी गजानना प्रसंगी मी गजानना चरणी अशी मी प्रार्थना करते. शोभा, तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. असं देवाने तुला उदंड आयुष्य लाभो आणि तुझी 100री पण कर. माय तर जगोच जगो, पण मावशी तर जगोच जगो. आधी म्हटल्याप्रमाणे मावशी बरोबरच आम्हा सगळ्या भाच्यांचं नातं मी शब्दात मांडणं खरंच अशक्य आहे. म्हणून देवाने मावशीला यापुढे दीर्घ, निरोगी आणि खूप आनंदी आयुष्य देवो ही आम्हा सर्वांकडून मनापासून इच्छा. हॅपी बर्थडे मावशी. थँक्यू. थँक्यू. मावशीच्या आठवणी अशा सांगायच्या की मावशीची वाट बघितली जायची, खाली गेला नाहीला वगैरे. तिने लहानपणी ज्या गोष्टी आम्हाला म्हणजे खूप अशा क्युरियोसिटीने वाटायच्या त्याच्यासाठी आम्ही सारखी मावशीची वाट बघत बसायचो की ती आल्यावर आम्हाला घेऊन जाईल. आणि असं कधीच आमच्यात तिने भेदभाव ठेवला नाही की भाचा असल्यामुळे वगैरे.
तर ते खूप छान आहे मावशीचं त्या बाबतीत. शोभा आजी, तुला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे शोभा. शोभाबद्दल काय बोलायचं हा खूप प्रश्न पडलाय. शोभा म्हणजे खरं तर आमची नुसती नात्याने बहीण आहे, पण तिने आमची आई, वडील, बहीण आणि कधी नसलेला भाऊ या सगळ्यांच्या भूमिका खूप सहजतेने पार पाडल्या. आणि एखादे काम शोभाला सांगितले आणि ते झाले नाही हे माझ्या लहानपणापासून मला कधीच आठवत नाही. शोभा इतके लाड पण आमचे कोणीच केले नाही. भाऊ बहिणींना मुलगा नव्हता हे पण त्यांना कधीच असं जाणीव झाली नाही की आम्हाला मुलगा नाहीये. मी तुमचं जास्त वेळ घेत नाही, पण माझ्या परवाच्या ट्रिप मधलं एक उदाहरण सांगायचं म्हणजे मी काही पैठणीच्या ओढण्या गिफ्ट घेण्यासाठी बघत होते. मी आणि शोभा बाहेर गेलो, काही आम्हाला आवडल्या नाही 1-2 दुकानात. शोभाने लगेच येवल्याला फोन केला पैठणीच्या दुकानात, माणूस तिथे पाठवला आणि संध्याकाळपर्यंत ओढण्या घरी आल्या. ह्या सगळ्याचं मला इतकं कौतुक वाटलं आणि आश्चर्य वाटलं की इतकी कशी कामं एका फोन कॉलवर होऊ शकतात. मला फारच म्हणजे शोभाचा इतका अभिमान आहे आणि ती खूप समर्पित, उदार आणि आशीर्वादिक व्यक्ती आहे. शोभा, हा तुझा सगळ्यात सुंदर आणि आनंदी वाढदिवस असेल अशी मी आशा करते. अशक्य गोष्ट शक्य कशी करावी हे शोभाकडनं शिकावं. आणि परत एकदा तुला हॅपी 75th बर्थडे. आय लव्ह यू. माझ्या दिलके करीब असलेली माझी मैत्रीण शोभा, आज तिची 75वी आहे. खरं तर तिच्याविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मला बोलायला शब्दच नाही आहेत. पण मी एवढंच बोलेन की ती आईवडिलांची कोमल कन्या, तिच्या पतीची प्रेमळ पत्नी, कर्तबगार सून, तिच्या मुलांची जागृत माता आणि तिच्या सुनांची ती प्रेमळ आईच आहे. ती आई समानच त्यांच्यावर प्रेम करते आणि दुधावरची जशी साय असते त्याप्रमाणे ती तिच्या नातवंडावर तशीच प्रेम करते. आणि सगळ्यात म्हणजे ती सगळ्या नातलगांची भाभी आहे. शोभा, तुला उदंड आयुष्य आरोग्यमय लाभो ही आजची सदिच्छा. जीवे शरद शत. मी छाजेड साहेब आणि बाई यांच्याकडे 1991 सालापासून कामाला आलेला आहे, पण गेले 35 वर्ष आज मला पूर्ण होत आहे. आणि अशी त्यांना भासून मला दिलं नाही की मला नोकर म्हणून त्याही वागवलं. एक चौथा मुलगाच म्हणून मला त्याही आजपर्यंत वागणूक दिली आहे आणि मला पण त्याही खूप जीव लावलेला आहे असं. आणि माझे यांच्यामुळे माझं स्वतःचं घर झालेलं आहे. सर्व आम्ही सुखी जीवन जगत आहोत. कशाची मला उणीव भासत नाही. भाभींचा वाढदिवस एवढा मोठ्या प्रमाणात जेव्हा मी विचार करतो की त्या साजरा केला पाहिजे, त्याचा मागचा मेन उद्देश आहे की त्या या सगळ्या गोष्टीसाठी डिझर्व करतात की त्यांचा हा सत्कार आणि त्यांचा हे अशा पद्धतीचा वाढदिवस हा त्यांच्या कायम स्मरणात राहील. म्हणून अशा पद्धतीचा वाढदिवस आज आम्ही साजरा करत आहोत. शोभा भाभी जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. हॅपी बर्थडे आई. आई तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आई. तुझ्याशिवाय आमचं आयुष्य कधी पूर्ण होऊ शकत नाही. हॅपी बर्थडे आई. Happiest birthday daddy. Thank you for everything and thank you for being a strong pillar in our life. हॅपी बर्थडे दादी. स्वर्गीय जयप्रकाश छाजेड साहेबांच्या आनंदी, कार्यक्षम आयुष्यातील भक्कम साथीदार व साक्षीदार आणि सर्वांवर अफाट प्रेम करणाऱ्या आमच्या शोभाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे दादी.